तर बुलेटिनची सुरुवात आपण एका पावसाच्या महत्त्वपूर्ण बातमीने करतोय। ती म्हणजे मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस बरसतोय। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावमध्ये जोरदार पाऊस सुरू झालाय, तर कांदिवली, बोरिवली, दहिसरमध्ये पावसाचा जोर आहे तो अद्यापही कायम आहे। मुंबईला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवरती सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय, सखल भागामध्ये पाणी साठायला सुरुवात झाली आहे। याचबाबत आपण आपले मुंबईतून प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। अजित, मुंबईची पावसाची काय खबरबात आहे, सध्या काय स्थिती आहे? मी आता दादर या भागामध्ये आहे। पाऊस जर तुम्ही पाहिला तर तितकासा जोर जो आहे तो पावसाचा दिसत नाहीये। रात्री किंवा पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर जो आहे तो चांगल्या प्रमाणात होता, पण आता वारा जोरदार मध्यंतरी आला होता आणि त्यानंतर इथला पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला दिसतोय। पावसाळे दिवस आहेत, पाऊस पडणारच, त्यामुळे मुंबईमध्ये पाऊस जो पडतो त्यामुळे सकल भागात सहजरित्या पाणी साचतं आणि त्यामुळे वडाळा टीटी परिसर असेल किंवा दादर टीटी परिसर असेल, सायन सर्कल असेल, त्यानंतर हिंदमाता परिसर असेल, या भागामध्ये परिणामी पाणी साचतं। मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी यंत्रणा उभ्या केलेल्या आहेत, पण 80 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला तर तिथं पाणी साचायला सुरुवात होते। त्याचबरोबरीनं आज साधारणपणे 10:34 4.2 मीटरच्या ज्या लाटा आहेत या असतील, कारण का त्यावेळी हायटेड असणार आहे आणि त्याचवेळी या लाटा असल्यामुळे एक वेगळं दृश्य पाहायला मिळेल। विशेष करून गेट ऑफ इंडिया, त्याच पद्धतीनं मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये हे सगळे दृश्य जे आहेत ते चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतील। पाऊस जो आहे तसा मुंबईतल्या उपनगर किंवा जो मध्य मुंबई आहे त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते पाहायला मिळते। साऊथ मुंबईमध्ये पाऊस जो आहे तो सुरू आहे, पण जोर जो आहे तो पावसाचा कमी झालेला दिसतोय। जी, अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर सध्या मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। आजही हवामान खात्याने राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। 6 जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। या 6 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। तर मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यामध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती अलर्ट जारी करण्यात आले आहेत। तर पुढे आपण रत्नागिरीमध्ये जातोय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय। रात्रभर पावसाने झोडपून काढल्यानंतर पुन्हा सकाळी पावसाचा जोर हा वाढलाय। आज दिवसभर जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे जिल्ह्यातलं जनजीवन हे विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते। कोकणामध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। आपण पाहतोय की सकाळपासूनच पावसाचा जोर पुन्हा वाढलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्याला हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आपण पाहतोय की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस अशाच प्रकारचा मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती। आता आपण पाहतोय की सकाळपासूनच अशा प्रकारचा पाऊस सुरू आहे। सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल किंवा रत्नागिरी असेल, या तीनही जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे जिल्ह्यातलं जनजीवन कधीही विस्कळीत होऊ शकतं। गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे इथल्या ज्या नद्या आहेत त्या वारंवार धोक्याची पातळी ओलांडत आहेत आणि आज जर का दिवसभर अशाच प्रकारचा पाऊस राहिला तर कधीही जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडतील आणि इथलं जनजीवन मात्र मोठ्या प्रमाणात विस्कळीत होईल। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। तर रत्नागिरीप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा पावसाने कहर केलाय। तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। तर सतत झालेल्या पावसामुळे कणकवली आचरा मार्गावरती पाणी आल्यामुळे कणकवली आचरा मार्ग हा बंद करण्यात आला। कणकवली तालुक्यातील सेंट असुरला या शाळेलाही बंद करण्यात आले। तर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी पुन्हा एकदा इशारा पातळी ओलांडली आहे। पाणी साचल्याने अनेक मार्ग बंद झाले, तर
खेड दापोली हा मुख्य राज्य महामार्ग जो आहे तो एकविरा नगर परिसरात पाणी साचल्यामुळे पहाटेपासूनच वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात खोळंबा निर्माण झालाय। वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतोय। तर जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर आहे। तर पावसाचा जोर असाच राहिला तर पूर येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी आणि नारंगी दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे। जगबुडी नदी आता धोक्याच्या पातळीजवळ आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की या ठिकाणी खेड दापोली मार्गावरती एकविरा नगर या परिसरामध्ये मुख्य रस्त्यावरती पाणी साठल्यामुळे या मार्गावरची वाहतूक पहाटेपासून बंद आहे। तर नारंगी नदीचे पुराचे पाणी देखील अनेक अंतर्गत रस्त्यावरती आल्यामुळे ते देखील अंतर्गत रस्ते बंद आहेत। एकंदरीत जर बघितलं तर जगबुडी नदी आता धोक्याच्या पातळीच्या जवळून वाहते। पावसाचा जोर जर असाच वाढला तर पुन्हा एकदा खेड शहरामध्ये पूर भरण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि पूरप्रवण क्षेत्रातील गावांना रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। चंद्रकांत मनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी। तर रत्नागिरीतली आपण स्थिती पाहिलीच, तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसानं कहर केलाय। तेरेखोला नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। तर सतत झालेल्या पावसामुळे कणकवली आचरा मार्गावरती पाणी आल्यामुळे कणकवली आचरा मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलाय। कणकवली तालुक्यातील सेंट रसूलला ही शाळा जी आहे ती देखील बंद झाली आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हळवळमधील रस्त्यावरती पाणी साचले, तसंच रस्त्यावरची झाडं जी आहेत ती उन्मळून पडली आहेत। त्यामुळे वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात खोळंबा झालाय। तर जिल्ह्यामध्ये सध्या एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे। ओरस ख्रिश्चन वाडीतील घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। दरम्यान स्थानिकांना एनडीआरएफच्या टीमनं सुरक्षितरित्या स्थलांतरित केलंय। तर सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि परिणामी वाहतूक विस्कळीत झाली आहे। शाळा बंद करण्यात आली आहेत। तर जनजीवन जे आहे ते काहीचं विस्कळीत झालेलं आहे। माझ्या मागे जर आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे जे पाणी आहे हे जे आचरा रस्त्यावर आहे, हा जो राज्यमार्ग आहे कणकवली आचरा राज्यमार्ग, या राज्यमार्गावर हे पाणी साठलेलं दिसतंय। आता काही वेळापूर्वी ही जी शाळा आहे इथली उर्सुला स्कूल हे देखील सोडण्यात आलेलं आहे। अशीच काहीशी परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यातील काही रस्त्यांवर झालेली आहे। काही दुकानांमध्ये पाणी देखील शिरलेलं आहे। त्यामुळे येथील जनजीवन जे आहे ते पुन्हा एकदा विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। काहीसं प्रमाणात जर आपण पाहिलं तर हे आचरा रस्त्याप्रमाणेच हळवल रस्ता देखील सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मुंबई गोवा महामार्ग देखील काही काळ रात्री ठप्प झालेला होता। सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे वातावरण आहे ते या ठिकाणी अशाच पाणी जलमय झालेलं पाहायला मिळते। कोकण रेल्वेवर याचा परिणाम जरी झाला नसला तरी कोकण रेल्वे संथ गतीने सुरू आहे। तर दुसरीकडे अशाच पद्धतीचा पाऊस पडल्यामुळे जर आपण पाहिलं तर ओरस मुंबई गोवा महामार्गाच्या नजीकच अगदी मागील काही 15 दिवसापूर्वी जे पाणी भरलं होतं तशाच पद्धतीचं पाणी आज सकाळपासून भरल्यामुळे तेथील घरातील लोकांना स्थलांतर करण्यात येत आहे। एनडीआरएफची टीम जी आहे ती देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि एनडीआरएफची टीम आता सध्या कार्यरत झालेली पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच सध्या जिल्ह्यातील वातावरण जे आहे ते जलमय झालेलं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धराज परबसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। तर हवामान विभागानं पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केलाय। त्यामुळे जोरदार पावसाची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। दरम्यान लोणावळ्यामध्ये जोरदार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्यानं भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा वेगही आता वाढलाय। तसंच डोंगर भागातून वाहणाऱ्या नैसर्गिक धबधबे जे आहेत ते देखील प्रवाहित झाले आहेत। लोणावळा शहरामध्ये वीकेंडच्या निमित्ताने येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य द्यावं असं आवाहन या सर्व पावसाच्या पार्श्वभूमीवरती लोणावळा पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे।